खासदार सुप्रिया सुळे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत। साधारणपणे 9:30 वाजता ते मस्साजोग येथील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा करणार आहेत। आपल्यासोबत मस्साजोग येथील ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, खासदार सुप्रिया सुळे आज जे मस्साजोग येथे येणार आहेत, नेमके कोणते मुद्दे त्यांच्यासमोर तुम्ही मांडणार आहात? सुप्रियाताई सुळे मस्साजोगला 9:30च्या दरम्यान येणार आहेत। प्रामुख्याने आमचे त्यांच्या समोर मुद्दे एक असतील की हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे, हा फरार आरोपी आजपर्यंत का अटक होत नाही, या संदर्भात प्रशासनाला त्यांना त्या संदर्भात विचारणा करावी। दुसरा मुद्दा सरकारी वकील नियुक्तीच्या संदर्भातला आहे। सरकारी वकील नियुक्ती आजही 2.5 महिने झालं तरी आणखीन एक असल्या प्रकारे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झालेली नाही। तिसरा ह्याच्यात जे समजा काही शासकीय पोलीस यंत्रणेतले आणि बाकीचे जे आरोपींना सहकार्य करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर अद्याप कसल्या प्रकारची कारवाई केली नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। या संदर्भात आम्ही प्रामुख्याने सुप्रियाताई सुळे यांच्या चर्चा करणार आहेत आणि या मुद्द्याचा पाठपुरावा करण्याच्या बाबतीत त्यांना आम्ही बोलणार आहेत। काल बैठक झाली, त्या बैठकीत असं ठरलं की सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात मांडावा। या संदर्भात काय बोलणार आहेत का? हां, आम्ही त्या संदर्भातली एक फाईल संचिका तयार केली। या संदर्भातली आम्ही एक संचिका तयार केलेली, ती संचिका आम्ही सुप्रियाताईकडे देणार आहेत आणि त्या संदर्भात त्यांना आपण संसदेच्या अधिवेशनात त्याच्या प्रामुख्याने मुद्दा मांडून केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याशी या संदर्भात चर्चा करून आपण विशेष लक्ष या प्रकरणात घालावे म्हणून विनंती करण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। निश्चितच काय सांगाल, ज्या पद्धतीनं सुरेश दसो धनंजय मुंडे यांची भेट झाली, त्यानंतर जे ते टीका टिप्पणी सुरू झाली, या प्रकरणाला वेगळं वळण लागतं असं वाटतं का? नाही, अण्णा आमच्या बाबतीत एक नंबरचं काम केलं आहे। पहिल्यापासून अण्णानं संसदमध्ये असू कशामध्ये असू त्याच्यामध्ये त्यांनाच आवाज उचललेला आहे। बावनकुळे साहेब का एकदम नालायक माणूस आहे। त्यानं हे बूथ प्रमुख होता सरपंच देशमुख हा BJPचा आणि घरचा मेन असल्यावर त्यानं एक फोन तर करायचा घरच्या परिवाराला काय झालं कसं झालं, आणि त्याला जर एवढी काळजी असती संतोष देशमुखची, त्यानं संतोष देशमुखच्या घरी का फोन केला नसता? आणि त्याला तर अण्णाची आणि धनंजय मुंडेची भेट घालण्याहून त्यानं 1 महिन्यानंतर का सांगितलं त्यानं? की त्याच्यामुळे मूर्ख आहे ना, त्याच्यापणे मूर्ख आहे ना तो माणूस एक नंबरचा, त्याच्यामुळे हे झालं ना सगळं नालायकपणा। निश्चित जे ग्रामस्थ होते संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली। काय सांगाल, ज्या पद्धतीनं आवादा कंपनीत आरोपींनी खंडणी मागितली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलंय, त्यानंतर काल बैठक झाली, आवादा कंपनीने काय केलं पाहिजे, काय मागणी? आवादा कंपनीनं आम्हाला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे, कारण आमचा माणूस त्या कंपनीमुळं गेलेला आहे आणि कंपनीला इथं आणण्याचं काम संतोष अण्णांनीच केलं, कारण काय गावातले लोक कामाला लागतील, सगळे व्यवस्थित होईल म्हणून आवादा कंपनीचं आम्हाला पूर्ण सहकार्य पाहिजे। निश्चित आपण बघतोय 69 दिवस जवळपास या घटनेला झालेत। तपास योग्य दिवसून सुरू आहे असं वाटत नाही का? तुम्ही अन्न त्या आंदोलनाचा इशारा दिलाय। तपास जर योग्य दृष्टीने सुरू असता तर आंधळे जो फरार आरोपी समजा आतापर्यंत सापडला असता ना, तो अजून बी एक आरोपी सापडलेला नाही। म्हणजे आम्ही या तपासणी नियंत्रणावर नाराज नाहीत, आम्ही त्यांना त्यांचं कार्य पार केलंय समजा, पण आम्हाला एक अंतःकरणातून असा संशय येतो की इतके दिवस समजा तपास यंत्रणेने केलेले जी कामं आहेत समजा, आणि ह्या आरोपी बाहेर फिरतोय काय किंवा इकडल्या तिकडल्या संपर्कात असू शकतोय समजा, मग यांना सापडत का नाही हा प्रश्न आमच्या मनात येणं साहजिक आहे ना। ह्याबद्दल आम्हाला थोडा संशय येतो। निश्चित दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीनं आपण यापूर्वी जलसमाधी आंदोलन केलं होतं, नंतर टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, आता थेट अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे, काय गरज पडते आंदोलनाची? अन्न त्यागच्या नंतर पाणी त्याग बी आहेच। गावकरी पहिल्या दिवशी जेवढी एकजूट आहे तेवढीच गावकऱ्याची आज बी एकजूट आहे। गावचा प्रमुख गेलाय, भाजपचा बूथ प्रमुख होता आणि इतक्या त्यागाची आणि इतक्या आंदोलनाची गरज नव्हती। पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जवळ हे फासावळीत होते। वाशी म्हणजे काय पाकिस्तानच्या पलीकडे नाही, वाशी इथं 20 किलोमीटर, जर ते पळून गेले म्हणले जंगलात गेले, आता किती घनदाट जंगल आहे वाशीला आम्हाला तर काय माहीत नाही समजा, बघू एखाद्या दिवशी जाऊन किती मोठं जंगल आहे ती, तर ते आरोपी जर तिथं पकडीत येत तर गरजच नव्हती ना साहेब। आरोपी सापडतेत, यंत्रणेवर एवढा राग करायची गरज नव्हती। त्यांच्या लक्षात आलं आत्तापर्यंतच्या प्रकरणासारखं लहान मोठे प्रकरणं जसे त्यांना टाचाखाली घेतले तसंच ही एक प्रकरण आहे, त्यात एवढा काय विषय नाही, एवढा इश्यू होणारच नाही असं त्यांना वाटलं। आमचं काय झालं आहे, अख्ख्या गावाचं आणि पंचक्रोशीचं आमच्या भावना विवश झालेल्या आहेत। आमचा प्रमुख माणूस गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही राहिलं नाही ना। तर ह्यातलं कुणी पोलीस स्टेशनला जाणारा मधलं नाही, गेलं तर थरथर कापतंय, आणि डाकून चोर मध्ये जाणार धडधड पांढरे कपडे घालून। आमचे संबंध नाहीत, कुणी ह्यातलं क्रिमिनलमधलं नाही, कुणी क्राईममधलं नाही। त्याच्यामुळे ही जर पहिल्या 2 दिवसात आणि तपास 1 दिवस ते साधारणतः 7 दिवस काय झालं ही जास्त महत्त्वाचं आहे।
बऱ्यापैकी असावा सगळं. CID आली, SIT आली, बाकी बरं 1 ते 6. आम्ही आज बी सुप्रियाताईला तेच बोलणार आहेत, निवेदन देणार आहेत, तोंडी बोलणार आहेत. 1 ते 7 दिवस. आणि वाशीतून पळाली म्हणजे त्या टायमाला काय एक बी पकडला नाही ना. ते एवढ्या पळापळीची, एवढ्या आंदोलनाची आज 2.5 महिने झालं शेतकरी सुद्धा शेतात जात नाहीत. ह्याच पॅन्डॉलमध्ये हेच पॅन्डॉल होय पहिल्या दिवशी टाकलेला. त्याच्यामुळं सगळ्यात चुका आणि गुन्हे केज पोलीस आणि 1 ते 5 दिवसातले पुन्हा बदलून आले असतील, चांगले असतील, बरे असतील, कामं बी करायला लागलेत, पण ते पहिल्या 7 दिवसातले डिपार्टमेंटचे माणसं त्यांचा प्रॉब्लेम. ज्या दिवशी 9 डिसेंबरला हत्या झाली त्यानंतर 5-6 दिवस जो तपास झाला त्यावर संशयाने व्यक्त केला आहे. काय सांगाल, तुम्ही ज्येष्ठ आहात, जाणकार आहात, गावकऱ्यांचा तपास यंत्रणेवर विश्वास आहे, मग सातत्यानं आंदोलन करत आहे, यंत्रणेवर दबाव येईल असं वाटत नाही का? संतोष हत्या प्रकरणामध्ये आजपर्यंत जो तपास झाला एवढा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करता येत नाही चौकशी पथकावर. आणि चौकशी पथकानं जे काय आतापर्यंत जे तपास केला आहे तो जवळ समाधानकारक केला आहे. थोडं बाकी शिल्लक जो राहिल्याचे 2-4 आरोपी, एक फरार झालेला आरोपी, हे यांचे जे पकडण्याचं जे चाललं आहे किंवा त्यांना जे ह्या प्रकरणामध्ये घ्यायला पाहिजे ते अद्याप थोडंसं कमी प्रमाणामध्ये त्यांचं दिसून यायला आपल्याला काय एकंदरीत तपासाबद्दल आमचं समाधान आहे. निश्चित आपण जर बघितलं तर हे संपूर्ण मसाजोगचे ग्रामस्थ होते. आज सुप्रिया सुळे जे ते मसाजोगच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहेत आणि तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करते. मात्र काही मुद्दे अजूनही बाकी आहेत, त्यामुळे जे आहे ते आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.